जय मित्रांनो, तर आज आपण बोलणार आहे एसबीसी कॅटेगरी बद्दल। एसबीसी कॅटेगरीचे 2024च्या भरतीमध्ये काय लिस्ट लागली होती, कुठं किती लिस्ट लागली होती, कुठं माजी सैनिकच्या जागा खाली गेल्यात, कुठं लिस्ट हाय गेली, कुठं कमी आली, कुठं मीडियम लागली, अशा सर्व बाबींवर आपण बोलणार आहे। म्हणजे की खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, होमगार्ड, महिला, सर्वसाधारण अशा सर्व बाबींवर आपण बोलणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत मी ज्या सर्व पुढे ज्या अपडेट येतील पोलीस भरतीबद्दल त्या तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर आपण बघूयात आता खेळाडू। तर आपल्याला म्हणजे आता आपण बोलू 2024च्या मेरिट लिस्टवर आपण बोलणार आहे, तर हे तुम्ही नोट करून घ्या। तर एसबीसी खेळाडू बद्दल आपण बोलणार आहे। तर आपल्याला माहितीच आहे की एसबीसी कॅटेगरीला आपल्या 2% आरक्षण असते, तर त्यामध्येच खेळाडूला पण 2% आरक्षण असते। तर ते आपण बघूया की एसबीसी कॅटेगरीमधील खेळाडूला पूर्ण 2024च्या भरतीमध्ये 3 जिल्ह्यांमध्येच जागा होत्या। तर ते जिल्हे असे की मुंबई शहर, अहिल्यानगर आणि पिंपरी चिंचवड। तर सर्वात टप जी लिस्ट लागली असेल तर मुंबई शहर आणि आपली अहिल्यानगर, मुंबई शहर आणि अहिल्यानगरची टप लिस्ट लागली, जे की 116 वर लिस्ट गेली होती आणि पिंपरी चिंचवडला 95 मार्कांवर लिस्ट लागली। म्हणजे 3 जिल्ह्यांमध्ये जागा होत्या, तर 3 जिल्ह्यांच्या आपण लिस्ट बघितल्या की मुंबई शहर आणि अहिल्यानगरला 116 वर लागली आणि पिंपरी चिंचवडला 95 मार्कांवर लागली। आता आपण बोलूयात एसबीसी होमगार्ड बद्दल। तर एसबीसी होमगार्डच्या पण महाराष्ट्रात एकूण सर्व ठिकाणी 3 जागा होत्या, 3 ठिकाणीच भरती होती आपली। तर आता आपण बघूयात एसबीसी कॅटेगरीच्या सर्वात टप लिस्ट जे लागली असेल होमगार्डची, तर ती मुंबई शहरला 124 मार्कांवर लागली आणि अहिल्यानगरला सर्वात कमी लिस्ट लागली, जे की 112 वर लिस्ट लागली आपली होमगार्डची। पिंपरी चिंचवडला 118 वर लिस्ट लागली। तर अशा 3च ठिकाणी आपली एसबीसी होमगार्डची पण भरती होती। तर समोर आपण बघूयात एसबीसी प्रकल्पग्रस्त बद्दल। एसबीसी प्रकल्पग्रस्ताच्या पण महाराष्ट्रात एकूण म्हणजे 3 जिल्ह्यांमध्ये जागा होत्या। तर ते जिल्हे म्हणजे मुंबई शहर, अहिल्यानगर आणि पिंपरी चिंचवड। 2024च्या भरतीबद्दल आपण बोलत आहे, हे आपण लक्षात असू द्या। तर मुंबईला प्रकल्पग्रस्ताची 122 वर लिस्ट गेली, पिंपरी चिंचवडला 111 वर येऊन टेकली, तर अहिल्यानगरला 115 वर लिस्ट गेली। तर अशा प्रकारे ह्या ज्या आपल्या इतर समांतर आरक्षणामधील कॅटेगरी आहेत, तर ह्या 115च्या म्हणजे 120च्या आतच आपल्या सर्व लिस्ट लागलेल्या आहेत, हे आपल्या लक्षात येऊन जाते एसबीसी कॅटेगरीच्या। तर एसबीसी कॅटेगरीच्या माजी सैनिक बद्दल आपण बोलणार आहे। तर 2024च्या भरतीमध्ये असं आपल्याला आढळून आलं की 2024च्या लिस्टमध्ये आपल्याला असं आढळून आलं की माजी सैनिकची जागा तर होत्या, तर 9 ते 10 जिल्हे असे होते की माजी सैनिकच्या जागा ह्या पूर्णच्या पूर्ण खाली गेलेल्या आहेत। तर त्या खाली गेलेल्या जागा आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सर्वसाधारणला आपल्या ह्या खाली गेलेल्या माजी सैनिकच्या जागा आपल्याला मिळत असतात। आणि ज्या जिल्ह्यामध्ये माजी सैनिक आले तिथं पण जेमतेम 100च्या खालीच लिस्ट आली, 100च्या खालीच लिस्ट आली, हे आपण बाब लक्षात घ्यायला पाहिजे। तर यावेळेस सर्वसाधारण उमेदवारांनी आपले एसबीसी कॅटेगरीचे माजी सैनिक हे सहसा मिळत नाही। तर माजी सैनिकांच्या जिथं अशा जागा आहेत, अंशकालीनच्या जिथं अशा जागा आहेत, तर अशा सर्व जागांचा आपण आढावा घेऊन आपणच तिथंच अर्ज करायलाच पाहिजे। माझ्या मते तरी माजी सैनिकच्या जिथं जागा आहेत तिथंच आपण अर्ज करायला पाहिजे। अंशकालीनच्या जिथं जागा आहेत आपण तिथं अर्ज करायला पाहिजे। तर हे जे अंशकालीन आणि माजी सैनिक असतात, तर एसबीसी कॅटेगरीमध्ये सहसा मिळत नाही। तर त्यामुळे आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना या जागांचा फायदा होऊ शकतो। तर आता आपण बघायला गेल्यास छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नवी मुंबई असे कित्येक जिल्हे सांगता येतील की तिथं जागा माजी सैनिकच्या जागा होत्या पण त्या खाली गेल्यात, त्या सर्वसाधारणला नंतर मिळाल्या। तर आपल्याला माजी सैनिक आणि मॅक्झिमम जर सर्व जिल्ह्यांचे मेरिट ही 100च्या खाली आलेली आहेत। फक्त परभणीमध्ये सर्वात हाय लिस्ट, पण ती पण हाय नाही म्हणू शकत आपण, ते पण 100 मार्कांवरच लिस्ट येऊन गेली। ठाणेचा जर विचार केला तर ठाणे शहरला 80 मार्कांवर, मुंबई आणि पिंपरी चिंचवड सारख्या जिल्ह्यात 84 मार्कांवर एसबीसीचा माजी सैनिक हा पोलीस इथं होऊ शिकले। तर अकोला, अमरावती, अहिल्यानगर असे किती काहीतरी जिल्हे आपल्याला सांगता येईल की त्यांची लिस्ट ही 100च्या खाली आलेली आहे। तर आता आपण समोरचा पार्ट बघू, एसबीसी कॅटेगरी भूकंपग्रस्त पूर्ण महाराष्ट्रात भूकंपग्रस्ताची फक्त
एकच जागा होती म्हणजे भूकंपग्रस्त एसबीसीची पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रात 2024च्या भरतीमध्ये एकच जागा होती. तर त्यामध्ये पण मुंबई शहरला एक जागा होती, ती 108 वर लिस्ट येऊन गेली, म्हणजे त्या तुलनेने खूप कमी लागली. तर आता आपण बघूया समोर बघू आता सर्वसाधारण पुरुष व महिला यांनी कुठं अर्ज करायला पाहिजे. सोबतच आपण सर्व कॅटेगरींनी जिल्ह्याची निवड, म्हणजे सर्व आपल्या ज्या एसबीसी कॅटेगरीमधील सामाजिक असो, समांतर आरक्षण असो, अशा सर्व कॅन्डिडेटनी कुठं अर्ज करायला पाहिजे, तर ते आता आपण आता आपण बघणार आहे सर्वसाधारण पुरुष यांनी कोणत्या जिल्ह्याची निवड करायला पाहिजे. तर माझ्या मते मी 4 ते 5 असे जिल्हे निवडले आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये एसबीसी सर्वसाधारण कॅन्डिडेटला फायदा होऊ शकतो. म्हणजे फायदा म्हणजेच इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये इथं लिस्ट कमी येऊ शकते. तर एकंदरीत सांगायचं झाल्यास आपल्या एसबीसी कॅटेगरीसाठी या 2025च्या भरतीमध्ये तर जागा जेमतेम खूपच कमी आहेत मागच्या भरतींच्या कंपॅरिझन मध्ये. तर अशा जागांमध्ये आपल्याला जिल्हा निवडायला खूप काहीतरी असं कठीण जाते. कुठं कुठं एक जागा आहे, कुठं सर्वसाधारणला एकच जागा आहे, महिलांना तिथं काहीच नाही, सर्व समांतर आरक्षणला एक पण जागा नाही. तर अशा बरेचसे ठिकाणं आपल्याला आढळून येतात. तर अशा जागांमध्ये आपला एसबीसी कॅटेगरीचा जर सेफ आकडा असेल तर 125 ते 128 या दरम्यान आपण जर मार्क घेतले तर आपण कोणत्या पण जिल्ह्यामध्ये पोलीस होऊ शकतो. यावेळेस 2025च्या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकते एसबीसी सर्वसाधारणचं. तर 125 ते 128च्या दरम्यान जर आपल्याला मार्क आले तर आपण कोणत्या पण जिल्ह्यामध्ये भरती होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या पण जिल्ह्यामध्ये आपण जर अर्ज केला तर आपलं सिलेक्शनही होऊ शकते, असं माझं एक प्रकारचं मत आहे. तर आता आपण बघूयात, मी 4-5 जिल्हे काढलेले आहेत. तर त्यामध्ये आपण बघूयात आता की पहिला जिल्हा असा आहे की पिंपरी चिंचवडला सर्वसाधारणला एकूण 5 जागा आहेत. आपल्या. तर सोबतच म्हणजे पूर्णच्या पूर्ण 322 जागा आहेत. पूर्णच्या पूर्ण जागा एकूण 322 आहेत. ओपनला 10 जागा आहे इथं. इतर कॅटेगरींना पण जेमतेम चांगल्या आहेत. पण आपल्या विमाप्रला एसबीसीला सर्वसाधारणला 5 जागा आहेत. तर मागच्या 2024च्या भरतीचा 2023च्या भरतीचा जर आपण विचार केला तर इथं 2024च्या भरतीमध्ये 118 वरच लिस्ट येऊन थांबली होती. मागच्या वेळेस पण 5च जागा होत्या. पण 2024च्या भरतीमध्ये 118 वरच आपली लिस्ट इथं येऊन टेकली होती. म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपण जर 125 मार्क जर एसबीसी कॅटेगरीमध्ये घेतले तर आपलं कोणत्या पण जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होऊ शकते. ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर अशा प्रकारे इथं माजी सैनिकची पण एक जागा आहे एसबीसी कॅटेगरीची. आपण एसबीसी सर्वसाधारण बद्दलच बोलू, समोर आपण इतर कॅटेगरीबद्दल बोलू. तर इथं 5 जागा आहेत. तर 125 जर आपण लिस्ट घेतली, 122, 123 असे पण मार्क्स घेतले तर आपलं इथं सिलेक्शन होऊ शकते आपल्या सर्वसाधारण एसबीसी कॅन्डिडेटचं. आणि दुसरा जिल्हा आपण बघूयात. बघूयात आपण छत्रपती संभाजीनगरला पण मागच्या वेळेस 122-23 वरच लिस्ट आली होती वाटते. 122-23 वरच लिस्ट आली होती वाटते छत्रपती संभाजीनगरला. तर सर्वसाधारणच्या एकूण इथं 5 जागा आहेत. सर्वसाधारणच्या एकूण 5 जागा आहेत. माजी सैनिकची एक जागा आहेत. अंशकालीनच्या जागा आपल्याला भेटल्या नाही. म्हणजे अंशकालीनच्या जागांचा खूप काहीतरी असा फायदा होत असतो, त्या आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी भेटलेल्या नाही. तर इथं पण जेमतेम 125 जर मार्क घेतले तर आपलं सिलेक्शन होऊ शकते. 125च्या खाली म्हणजे 122-23 जरी घेतले तरी आपलं सिलेक्शन या छत्रपती संभाजीनगर सारख्या चांगल्या जिल्ह्यामध्ये आपल्या होऊ शकते. जे की इथे एकूण जागा 150 आहेत, ओपनला 10 आहेत. आणि इतर कॅटेगरींचा जर विचार केला तर इतर कॅटेगरीला जेमतेम ओपनला जाणाऱ्या ह्या ज्या कॅटेगरी आहेत, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, एनटीसी यांना पण जेमतेम कमीच जागा आहे. त्यामुळे आपल्या एसबीसी कॅन्डिडेटचे ओपन मध्ये जाण्याची इथं शक्यता आहे. 10 जागांमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर इथं आपण 122-23 जरी मार्क घेतले छत्रपती संभाजीनगरला तरी आपलं सिलेक्शन होऊ शकते. नवी मुंबई हा माझ्या मते
हा यावेळेसचा नवी मुंबई हा खूप बेस्ट जिल्हा आहे एसबीसी कॅटेगरीसाठी. तर नवी मुंबईचा जर आपण विचार केला तर 4 जागा आपल्या नवी मुंबईला आहे. 4 जागा आपल्या नवी मुंबईला 4 जागा आहेत. नवी मुंबईला आपल्या सर्वसाधारणच्या 4 जागा आहेत. तर इथं माजी सैनिकच्या 3 जागा आहेत, जे की माझे सैनिक इथं माझ्या मते तरी माझे सैनिक येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या 2024च्या भरतीचा जर आपण विचार केला तर एसबीसी कॅन्डिडेटचे माजी सैनिक जे आहेत ते 8 ते 9 जिल्ह्यांमध्ये पूर्णच्या पूर्ण जागा खाली गेल्यात. हा तर मुंबई सारखा, नवी मुंबई सारखा जिल्हा आहे. तर यामध्ये माजी सैनिकच्या ह्या तिन्ही जागा, ह्या तिन्ही नाही पण 1-2 तरी जागा आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना इथं मिळू शकतात. हा एक इथला प्लस पॉइंट आहे. तर अशा प्लस पॉइंटचा आपण विचार करायला पाहिजे. नवी मुंबई सारखा जिल्हा सर्वसाधारण एसबीसी साठी माझ्या मते तरी हा खूप बेस्ट जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये इथं लिस्ट कमीच येऊ शकते. नवी मुंबई सोबतच अंशकालीनची पण एक जागा आहे, हे कन्फर्म आपल्याला भेटतेच. कन्फर्म आपल्याला सर्वसाधारण कॅन्डिडेटला ही जागा भेटतेच. तर माझ्या मते नवी मुंबई हा एसबीसी कॅटेगरीसाठी सर्वसाधारणसाठी खूप चांगला जिल्हा आहे. तर आता समोरचा जिल्हा बघू आपण. आता सिंधुदुर्गला एकूण 2 जागा आहेत आपल्या एसबीसी कॅटेगरीला. खुल्यामध्ये ओपन मध्ये 8 जागा आहेत. तर इतर कॅटेगरीच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला एक प्रकारच्या चांगल्या जागा आहेत. म्हणजे ओबीसीला पण 2 आहे, ईडब्ल्यूएसला पण 2 आहे. तर अशा जागांचा आपण विचार करायला पाहिजे. इथं पण आपल्या एसबीसी कॅटेगरीला ओपनच्या जागांचा इथं फायदा होऊ शकतो सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये. आता आपण बघू चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये. आता एकूण जागा आहेत 215 जागा आहेत. ओपनला 8 जागा आणि विमाप्रला एकूण 5 जागा. विमाप्रला एसबीसीला एकूण 5 जागा. तर अशा प्रकारे या जिल्ह्यांमध्ये पण आपल्याला एसबीसीला फायदा होऊ शकतो. जे की आपण कुठंही जर 125 मार्क घेतले तर आपलं सिलेक्शन हे अशा कोणत्या पण जिल्ह्यामध्ये होऊ शकते. 125-128च्या दरम्यान जर आपण मार्क्स घेतले तर कोणत्या पण. तर आता आपण बघूयात महिला प्रवर्गासाठी कुठं जागा चांगल्या आहेत, कुठं त्यांना फायदा होऊ शकतो. तर मागच्या वर्षी तर लिस्ट खूप काहीतरी अशा 120च्या जेमतेम 120च्या खालीच आपल्या एसबीसी कॅटेगरीच्या महिलांची लिस्ट लागते. त्यामुळे आपण जर 118-120 जर मार्क घेतले तर कोणत्या पण जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकते. ही इतकी टोटल आपण करायला पाहिजे. तर नवी मुंबई, आता आपण बघूयात नवी मुंबई हा जिल्हा. तर नवी मुंबईला एकूण 445 इतक्या जागा आहेत. तर आपल्या नवी मुंबईला महिलांच्या सर्वसाधारणच्या कंपॅरिझन मध्ये महिलांना इथं 5 जागा आहेत. तर त्यामुळे 110-115च्या दरम्यान जरी आपण मार्क घेतले तर इथं आपलं सिलेक्शन जेमतेम 100% होऊ शकते. 110 प्लस जर मार्क घेतले आपण तर इथं आपलं सिलेक्शन होऊ शकते. तर इतर जिथं 1-1, 2-2 अशा जागा आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये जर आपण लक्ष दिलं, रिस्क घेतली तर आपलं सिलेक्शन होऊ शकते. ज्यांचा पेपर चांगला आहे, ज्यांचा ग्राउंड चांगला आहे, दोन्हीपैकी एक जरी चांगलं असेल, बेस्ट असेल, म्हणजे 90 प्लस जर पेपर येत असेल, 85 प्लस पेपर असेल, तर अशा 1-1 जागांवर पण आपण अर्ज करू शकतो. दुसरी जागा आहे नागपूर शहरला चांगल्या जागा आहे आपल्या महिलांना. नागपूर शहरला जिथं सर्वसाधारणला 2 जागा आहे तिथं महिलांना 4 जागा आहेत. तर अशा 4 जागांचा पण आपण हे करायला पाहिजे. 4 जागांचा पण आपण विचार करायला पाहिजे. तर 4 जागा इथं आहे. तर आपण जर 118-120च्या म्हणजे 115 प्लस जर आपण मार्क घेतले तर आपलं इथं पण सिलेक्शन होऊ शकते. नागपूर शहर सारख्या चांगल्या जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊ शकते. आणि हा इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये नागपूर शहरला आपल्या एसबीसी प्रवर्गातील महिलांना चांगल्या जागा आहेत. तर या जिल्ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. सोबतच आता आपण बघू मीरा भाईंदरला एसबीसी महिलांना एकूण 5 जागा आहेत, ज्या की सर्वसाधारणला तर 4च जागा आहेत. तर 4 जागा आहेत. तर खुल्या म्हणजे ओपनला 64 जागा आहेत. ओपनला पण मीरा भाईंदरला 64 ओपनला चांगल्या जागा आहेत. तर अशा जागांचा पण आपण विचार करायला पाहिजे. तर अशा सर्व म्हणजे आपण बघितले महिलांसाठी नवी मुंबई, नागपूर शहर आणि मीरा भाईंदर असे जिल्हे माझ्या मते तरी खूप बेस्ट आहे, जे की इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये इथं चांगल्या जागा पण आहेत आणि सिलेक्शन होण्याची चान्सेस पण चांगले आहेत. तर ओपनच्या पण इथं चांगल्या जागा आहेत. तसेच
115 ते 120च्या दरम्यान जर आपण मार्क्स घेत असेल तर आपलं कोणत्या पण जिल्ह्यांमध्ये सिलेक्शन होऊ शकते. हे महिलांसाठी, महिला एसबीसीसाठी. तसेच सर्वसाधारण पुरुष एसबीसीचे असतील तर त्यांनी जेमतेम 125 128च्या दरम्यान जर एक एक दोन दोन जागांवर पण गेले तर कुठं पण आपलं सिलेक्शन होऊ शकते. कारण की आपली लिस्ट इतर कॅटेगरीच्या कंपॅरिझन मध्ये इतकी हाय लागत नाही. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, इतर आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद.